तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, पहिलाच लेक्चर आपला थोडासा मोठा होता, बट दुसरा तिसरा इथून सगळे लेक्चर बाळांनो 30 मिनिटाच्या आसपास असतील, लक्षात ठेवा. तुम्हाला जास्त अजिबात ताण देणार नाही. फक्त अभ्यास करणे, व्हिडिओ व्यवस्थित बघणे, लिहून घेणे हा तुमचा प्राईम असेल वेळ, लक्षात ठेवा. जबरदस्त लिहून घेणे आणि त्याचा डबल 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 लिहून प्रॅक्टिस करणे. लिहून प्रॅक्टिस करणे. जेवढं लिहून प्रॅक्टिस करताल तेवढं जास्त बेटर राहील. चला, मी तुम्हाला काल काय होमवर्क दिलं तो काल तुम्हाला शिकवतो. मी IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ हेवी एलिमेंट शिकवलं होतं का? हो सर. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं मी 0 असेल तर काय? अनिल, 1 अन, 2 बाय, 3 ट्राय, 4 क्वाड, 5 पेंट, 6 हेक्स, 7 हेप्ट, 8 ऑक्ट, 9 आणि इन. आणि नावाच्या शेवटीला काय लिहायचं? IUM. आणि नावातच जर आय असेल तर फक्त काय लिहायचं? UM. आणि मग तुम्हाला मी काल होमवर्क दिलं होतं. काय होमवर्क दिलं होतं? 101 पासून 118, 101 पासून 118चं आपण तुम्ही पूर्ण नाव लिहा आणि त्याचं काय लिहा? सिम्बॉल लिहा. मी तुम्हाला असं म्हणलं होतं काल की मी तुम्हाला याचं ट्रिक सांगणार. काय सांगणार? मी याची ट्रिक सांगणार तुम्हाला. ट्रिक मी तुम्हाला बनवायची काय सांगणार? ट्रिक सांगणार असं सांगितलं तुम्हाला काल. या सर नो काय झालं रे? चला, याची काय सांगणार मी तुम्हाला? ट्रिक सांगणार. खतरनाक ट्रिक सांगणार. ट्रिक लक्ष द्या. नीट 2021लाही याच्यावरच प्रश्न पडला होता. नीट 2022मध्ये याच्यावरतीच प्रश्न पडला. हा टेबल एवढं असं डोळ्यात छापून घ्या. इस पे ही क्वेश्चन 2 साल पूछा था. 2021 में पूछा है, 22 में पूछा है, 23 में पूछेगा नहीं मालूम, 24 में पूछेगा या नहीं मालूम, 25 में पूछेगा या नहीं मालूम. देखो प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मागे 2 वर्षात तरी मागच्या 2 वर्षात तरी विचारलं होतं प्रश्न. तर प्रिय विद्यार्थी मित्रांचं ट्रिक काय बघा? MD ह्या काय म्हणायचं? MD. ओहो, MD म्हणायचं. काय म्हणायचं? MD. MD. MD नाम का. MD नाम का. MD नाम का. MD नाम का लड़का म्हणायचं. लडका नाही म्हणायचं. लड़का. लड़का. लड़का का म्हणायचं? लडका का नाही म्हणायचं? म्हणजे लडका म्हणजे LD होईल ना. आपण लड़का म्हणायचं. उगाच बोबडे जसं बोलते ना तसं म्हणायचं. लड़का. LR साठी LR. MD नाम का लड़का रफ्तार से. रफ्तार से. रफ्तार से. रफ्तार से. ओके. रफ्तार से. रफ्तार से दुबई. रफ्तार से दुबई. दुबई सिंगापुर. दुबई सिंगापुर भागा. काय म्हणा तुम्ही? भागा. तुम्ही लिहा बरं. आता हे अक्षर दिसत नसतील तर वेगवेगळी गोष्ट वेगळी, पण तुम्ही जे ट्रिक लिहून ठेवा. माझं मनात का रफ्तार से दुबई सिंगापुर भागा. बघा ना. MD नाम का NO, लड़का LR, रफ्तार से RF, दुबई DB, सिंगापूर SG, भागा BH. अरे अख्ख्या महाराष्ट्रात नाही, अख्ख्या भारतात एकमेव टीचर असेल ते ट्रिकनं तुम्हाला सिम्बॉल येते. तुम्ही हवा करायला पाहिजे. IIB अभिजित सर आहेत जे असले जबरदस्त ट्रिक काढतात की सगळे सिम्बॉल मॅच होतं. नाद खोळा. नेक्स्ट. MD नाम का लड़का रफ्तार से दुबई सिंगापूर भागा. सो तुम्ही किती मोठे टीचर आहात सर, कसलं भारी सांगतो तुम्ही असं म्हणायला पाहिजे. लक्ष ठेवा. MD नाम का लड़का रफ्तार से दुबई सिंगापूर भागा. हस म्हणायचं. काय म्हणायचं? हस. हस मत. हे बघा. हसला HS, मतला MT. हसमत दास. हसमत दास. MD नाम का लड़का रफ्तार से दुबई सिंगापूर भागा. असं ज्यावेळेस दासला कळालं की दास हसू लागलं आणि मग आपण काय म्हणणार त्याला? हसमत दास. तुझे दात फोडून टाकेल म्हणायचं त्याला. हसमत दास. काय म्हणायचं? हसमत दास. वो रंगे हात. वो असंच म्हणायचं उगाच. ओ एक शब्दाला गोल करून ठेवा. ओ रंगे हात. रंगे हात. रंगे हात. हे रंगे RG. रंगे हात कानून. 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 कानूनला काय येणार? CN. कानून CN. कानून नहीं आएगा. नहीं. नहीला NH. आएगा असंच म्हणायचं. आएगा आणि त्याला गोल करून ठेवा. नहीं आएगा. ओला एक गोल करून ठेवा. आएगाला एक गोल करून ठेवा. नहीं आएगा. त्याच्यानंतर म्हणायचं फिमेल मो. फिमेल मो. लिव्हर. टिश्यू. ऑर्गन. आणि शेवटीला म्हणायचं छे. टिश्यू ऑर्गन छे. टिश्यू ऑर्गन छे. फिमेल मो लिव्हर टिश्यू ऑर्गन छे. फिमेल मो लिव्हर टिश्यू ऑर्गन छे. काय म्हणायचं? फिमेल मो लिव्हर टिश्यू ऑर्गन छे. फिमेल मो लिव्हर टिश्यू ऑर्गन छे. आणि तुम्ही हे सगळं बोटावर खेळ करू शकता. बोर्डावर किती एलिमेंट येतो? 18. आपल्याकडे बोटं किती आहेत? 10. आधी 10 म्हणायचे आणि नंतर 8 म्हणायचे.
पहिल्या 10मध्ये बघा 5 नंबरला इथं काय येतं दुबई येतं आणि 10ला काय येतं दास येतं. एकदम सोपं आहे. 5 नंबरला काय येतं दुबई येतं आणि 10 नंबरला काय येतं दास येतं आणि पुढे रंगे हात सुरू होतं नंतर 11 पासून. फिमेल कुठून सुरू होते फिमेल में काय येतं 114 पासून सुरू होतं. बघा का MD असा हात करा तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करा घरी. MD नाम का लड़का रफ्तार से दुबई आला बघा 5ला दुबई सिंगापूर भागा हस मत दास. एवढं झालं. असं बघूच म्हणायचं ओ रंगे हाथ कानून नहीं आएगा. रंगे हाथ कानून नहीं आएगा इथं संपायला पाहिजे. 13ला वर्ड संपायला पाहिजे. 14ला काय येतं फिमेल मो लिव्हर टिश्यू ऑर्गन छे. 118ला संपलं. पर प्रैक्टिस करें. MD नाम का लड़का रफ्तार से दुबई सिंगापुर भागा हस मत दास ओ रंगे हाथ कानून नहीं आएगा फिमेल मो लिव्हर टिश्यू ऑर्गन छे. असं घरी तुम्ही असं करून प्रॅक्टिस करा किंवा असं प्रॅक्टिस करा तुमची मर्जी. असे करू शकता. MD नाम का वगैरे हे दिसणार नाही ना मॅच केल्यावर तुम्हाला असं MD नाम का लड़का त्याशिवाय असं केलं तर जास्त चांगलं दिसेल म्हणून मी जसं केलं. तुम्ही याला असा करून घरी प्रॅक्टिस करू शकता जेणेकरून तुम्हाला फटाफट MCQ परीक्षेमध्ये सुटायला पाहिजे. ट्रिक लिहून घ्या फास्ट क्विक. ट्रिक लिहून घ्या फास्ट क्विक लवकर लिहून घ्या ट्रिक. MD नाम का लड़का रफ्तार से दुबई सिंगापुर भागा हसमत दास और रंगे हाथ कानून नहीं आएगा फिमेल मो. आता हे NCERTमध्ये तुमच्या NCERTमध्ये आहे. आता हे चांगलं दिसत नाही म्हणून मी हे नंतर ह्याला बदलून असं केलं बघा. हे दिसत नव्हतं छान. ओके NCERTमध्ये पण हा पण एक टेबल आहे ते नंतर बघूयात. डोबेरायनं सांगितलं टेबल आहे. वेळोवेळी प्रत्येकाचे मी तुम्हाला इथे सगळं डायग्राम काढून ठेवले आहेत. तुम्ही टेन्शन नका घेऊ. सगळं तुम्हाला एकदम सिस्टमॅटिक सांगण्यात येईल. काही काळजी करू नका. तर चला नेक्स्ट काय घेणार आहोत आपण प्रिय विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट आपण काय घेणार आहोत ऐका. नेक्स्ट सर तुम्ही नेक्स्ट काय घेणार आहात सर ते सांगा सर. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट जर विचार केला तर हेवी एलिमेंट झाला. आता हेवी एलिमेंट झालं पूर्ण पिरियॉडिक टेबल झालं. 2 लेक्चरमध्ये पिरियॉडिक टेबल लर्न केला असाल. परत तुम्हाला सांगतो 5 दिवस सलग 5 वेळेस 5 दिवस सलग 5 वेळेस लिहून प्रॅक्टिस करा. कशाची पिरियॉडिक टेबलची. आणि MD नामका लडकासुद्धा ह्याचीसुद्धा 5 वेळेस प्रॅक्टिस करा. पूर्ण पिरियॉडिक टेबलची तर 5 वेळेस प्रॅक्टिस करा. त्यासोबत हे MD नामका लडकासुद्धा इथून 5 दिवस कंटिन्यू प्रॅक्टिस करा. 5 दिवस लक्षात ठेवा. 5 दिवस 5 वेळेस लिहायचं. 5 दिवस 5 वेळेस लिहायचं. 5 दिवस 5 वेळेस लिहायचं. ते MD नामका लडका फक्त ट्रिक लिहायचं. ॲटॉमिक नंबर लिहायचं 101 102 103 104 105 आणि पुढे फक्त सिम्बॉल लिहून ठेवायचं. फक्त सिम्बॉल. त्याची नावंसुद्धा पाठ करायची गरज नाही पाहणं. त्यांची नावंसुद्धा पाठ करायची गरज नाही. सर मग तुम्ही सर असं कसं सर नावं पाठ करायची गरज नाही. सर का सर नावं पाठ करायची गरज नाही. अरे नाही ना मी सांगतो ना तुला. हे बघ ह्याच्या पुढे MD मेंडेलियम. आता तुला MD जर पाठ असेल तर ऑब्व्हियसली तिथं नाव एकच असेल ना मेंडेलियम. फक्त बघून घे एकदा. नोबेलियम LR लॉरेन्शियम RF रुदरफोर्डियम. त्या ऑटोमॅटिक एकदा बघून घे बस. DB डुबनियम. कसं फटफट म्हणू शकता. नंतर काय SG सेबर्जियम BH भोरियम HG हसियम मॅटर्नियम. बघे डर्मॅटिशियम रॉन्टिजिनियम कॉपर्नियम न्यूहोनियम फ्लोरियम मॉस्कोवियम लिव्हरमोरियम टॅनेसियम आणि ऑर्गॅसॉन. एवढं सोपं आहे. ऑर्गॅनेसॉन नावं तुम्ही पाठ करत असाल तर तुमचे केस उपटून घ्यायचं तुम्ही असं सर काय चालेल जलवा म्हणून. फक्त सिम्बॉल पाठ करा आणि ते फक्त एकदा बघून घ्या बस. त्याच्या रिलेटेड ते नाव आहे टिक करणं गोल करणं विषय संपला. ओके डन. हो सर चला नेक्स्ट बघूयात. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट काय आहे ऐका. नेक्स्ट काय आहे जर तुम्ही मला विचारलात. नेक्स्ट काय आहे जर तुम्ही असं मला विचारलात तर 1 मिनिट आपण कस्टमाइज केलेले बोर्ड घेऊयात. कस्टमाइज कसं दिसते चांगलं दिसते का चांगलं दिसते या. प्रिय विद्यार्थी मित्रांनो ऐका. आता कसं प्रकार कसा आहे. आता प्रकार. प्रिय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता येणं मस्ट आहे. काय लिहिता येणं मस्ट आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. की जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आलं जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर लिहिता आलं खरं तरी ॲटॉमिक स्ट्रक्चर पिरियॉडिसिटीच्या अगोदर ॲटॉमिक स्ट्रक्चर झालं ना तर विद्यार्थ्यांना फार चांगलं होतं. बट नाही झालं तर काही टेन्शन नाही. झालं तरी काही टेन्शन नाही. आपण सांगूयात चला ॲटॉमिक स्ट्रक्चर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन.
इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्याचे 3 रूल आहेत पाहणं. किती रूल आहेत? 3 रूल आहेत. मराठीतून लिहून घ्या पटपट पटपट. किती रूल आहेत पाहणं? 3 रूल आहेत. रूल 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 आधी माहीत पाहिजेत. काय माहीत पाहिजे पाहणं? रूल. नंबर 1 रूल, नंबर 2 रूल, नंबर 3 रूल. नंबर 1 रूल आहे पाहणं अबो रूल. नंबर 2 रूल आहे पाहणं पॉलीज एक्सक्लुसिव्ह प्रिन्सिपल. आणि नंबर 4 आहे हर्ट्झ रूल. लक्ष द्या. आता रूल नेमका आहेत काय सांगतो या. अबो रूल काय म्हणतो? लोअर एनर्जी टू हे काय झालं? चलो बा. लोअर एनर्जी टू काय झालं रे? लोअर एनर्जी टू हायर एनर्जी, लोअर एनर्जी टू हायर एनर्जी इलेक्ट्रॉन भरा. शॉर्टकटमध्ये बरं, इलेक्ट्रॉन भरा. लोअर एनर्जी टू हायर एनर्जी इलेक्ट्रॉन भरत चला. भरा किंवा भरत चला. भरा म्हणू शकता किंवा म्हणू भरत चला. भरत चला. ओके. त्याच्यानंतर काय पाहणं? लोअर एनर्जी टू हायर एनर्जी. ते कशी एनर्जी असते मी तुम्हाला सांगतो. लोअर एनर्जी टू हायर एनर्जी तेवढं लक्षात ठेवा. एक्सक्लुसिव्ह प्रिन्सिपल काय म्हणतो? बानो एका डब्यात म्हणजे एका ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. 2 इलेक्ट्रॉन एका ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि ते पण अँटी पॅरलल टू इच अदर. आता मी मराठीतून का लिहून देतोय? बरं, प्रश्न पडला असेल तुम्हाला. आता मी मराठीतून का लिहून देतोय? कारण की मी भरपूरदा बघितलं बाळांनो, विद्यार्थी ते इंग्लिशचं उभं पाठ करत बसतात. त्यांना ते कन्सेप्ट म्हणजे ते माहीत राहत नाही काय नेमकं भानगड आहे. अरे लोअर एनर्जी टू हायर भरा. भाऊ म्हणतो. जी मम्मी तुम्हाला लहानपणी भीती दाखवायची, बाहेर नको जाऊ भाऊ येईल, बाहेर नको जाऊ भाऊ येईल, तो हा आहे अभाऊ, जो म्हणतो एनर्जी लोअर एनर्जी टू हायर एनर्जी भरा. पॉलिग्स एक्सक्लुसिव्ह प्रिन्सिपल. एक्सक्लुसिव्ह काय म्हणतं की एका डब्यात 2 इलेक्ट्रॉन राहायला पाहिजेत आणि दोघेही एकमेकांचे कसे पाहिजेत? अँटी पॅरलल, अपोजिट स्पिन पाहिजेत. अँटी पॅरलल म्हणजे काय असतं? अपोजिट स्पिन असतं. काय असतं? अपोजिट स्पिन असतं. काय असतं? अपोजिट स्पिन असतं. आणि त्याच्यानंतर हंट रूल येतो बाळांनो. हंट रूल काय म्हणतो? एक इलेक्ट्रॉन भरा मग पेअरिंग करा. आधी किंवा आधी काही करू शकता तुम्ही. आधी एक इलेक्ट्रॉन भरा, एक इलेक्ट्रॉन भरा मग पेअरिंग करा. आधी 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 एक इलेक्ट्रॉन भरा मग पेअरिंग करा. म्हणजे समजा पीचा डब्बा मी भरतोय, पी ऑर्बिटल फिल करतोय, तर पीकडे डबे किती असतात? 3 असतात. आणि समजा मला P4 लिहायचं आहे तर मी 1 2 3 म्हणणार आणि मग इथून 4 करणार. हे रूल आहे. मध्येच कोणाला पेअर करणार नाही मी. 1 2 3 4 आणि हे 2 इलेक्ट्रॉन भरताना दोघांची स्पिन काय पाहिजे? अपोजिट पाहिजे. बस हे रूल येणं गरजेचं आहे बघा. अबो रूल लोअर एनर्जी टू हायर एनर्जी भरा म्हणा. लोक माझ्यासोबत म्हणा. अबो रूल लोअर टू हायर भरा, लोअर टू हायर भरा, लोअर टू हायर भरा. इलेक्ट्रॉन लोअर टू हायर भरा, इलेक्ट्रॉन लोअर टू हायर भरा. एक्सक्लुसिव्ह एका डब्यात 2 इलेक्ट्रॉन, दोघांची अपोजिट स्पिन. फक्त एवढंही स्ट्रक्चर लगेच कळायला पाहिजे. हंट्स रूल आधी एक इलेक्ट्रॉन भरा मग पेअरिंग करा. ह्या स्ट्रक्चर बघून म्हणता यायला पाहिजे. एकदम सोपं आहे हो, एकदम सोपं आहे. ह्या डब्यावर लिहायचं होते एक डब्बा 2 इलेक्ट्रॉन दोघं अपोजिट. हे पहिले एक भरा नंतर पेअरिंग करा. बस विषय संपला. हंट रूल संपला, पॉली संपला. हे रूल येणं गरजेचं आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन भरतो आपण. काय करतो आपण? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिकतोय. याला मोठं हेडलाईन, छान हेडलाईन, सेपरेट पेजवरती हेडलाईन द्या. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आता लिहून घेऊ शकता बिनधास्त. घेतलात? हो सर. घेतलात का? हो सर घेतलोच सर. प्रत्येक वेळेस पेज ॲड करत बसवलं काय इथं?
या. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, एवढं येणं मस्ट आहे. आता नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट बाळांनो मला सांगा, आपल्याकडे पिरियड किती आहेत? आपल्याकडे पिरियड्स किती आहेत सर? आपल्याकडे पिरियड्स सर, आपल्याकडे पिरियड्स बघा सर, आपल्याकडे पिरियड्स. अरे हे काय झालं रे? ठीक आहे सर, आपल्याकडे पिरियड्स किती आहेत? सर आपल्याकडे पिरियड 1 2 3 4 5 6 7 पिरियड आहेत. पहिल्या पिरियडमध्ये कोण असतं? पहिल्या पिरियडमध्ये कोण असतं? सर पहिल्या पिरियडचा विचार जर केलात सर, पहिल्या पिरियडमध्ये फक्त यस असतो सर. कोण असतो सर? यस असतो. दुसऱ्या पिरियडमध्ये कोण असतं? दुसऱ्या पिरियडमध्ये यस आणि पी असतो सर. काय असतो? यस आणि पी असतो. तिसऱ्या पिरियडमध्ये कोण असतो? एकच मिनटं बांधू, याला आपण कॉपी करू. ऐका, हेही सांगण्याच्या अगोदर, हे आपण नंतर सांगतो, जरा नंतर सांगतो, म्हणून ह्याला खोडून टाकतो. ऐका, हे येण्याच्या अगोदर तुम्हाला काय माहीत पाहिजे? पहिली गोष्ट, हे तुमचं न्यूक्लियस आहे. कोण आहे? न्यूक्लियस. हा तुमचा n इज इक्वल टू 1, हा तुमचा n इज इक्वल टू 2, हा तुमचा n इज इक्वल टू 3, हा तुमचा n इज इक्वल टू 4. ओके. ऐका, तर इथं तुम्ही लिहू शकता, काय लिहू शकता? ऐका, पांढऱ्या पेन देतो. हे आहे तुमचं n इज इक्वल टू 1, हे n इज इक्वल टू 2 3 आणि 4. हे काय झाले बघा ना? ऑर्बिट. ह्यालाच तुम्ही काय म्हणू शकता? शेल. हे माहीत पाहिजे तुम्हाला. त्यालाच आपण काय काय म्हणतो? त्यालाच आपण म्हणतो के एल एम आणि काय म्हणतो? एन. ओके, ऑर्बिट आहेत. ऑर्बिटमध्ये काय असतात माणूस? सबशेल असतात. सबशेल. पहिल्यामध्ये फक्त यस असतो, दुसऱ्यामध्ये यस आणि पी असतं, तिसऱ्यामध्ये यस आणि पी आणि डी असतं, आणि चौथ्यामध्ये यस आणि पी आणि डी आणि काय असतं? एफ असतं. हे सगळे काय माणूस? सबशेल आहेत. सबशेल. पहिल्यात एकच. n इज इक्वल टू 1 मध्ये 1च, n इज इक्वल टू 2 मध्ये 2, n इज इक्वल टू 3 मध्ये 3, n इज इक्वल टू 4 मध्ये 4 सबशेल असतात. 1 म्हणजे यस, 2 म्हणजे एस पी, 3 म्हणजे एस पी डी, 4 म्हणजे एस पी डी एफ. हे माहीत पाहिजे. आणि याच्यासोबत सुद्धा तुम्हाला हे माहीत पाहिजे की एस पी डी एफची मॅक्झिमम कॅपॅसिटी किती असते, त्याच्याकडे ऑर्बिटल किती असतात, त्यांच्याकडे ऑर्बिटल किती असतात, त्याच्याकडे ऑर्बिटल 1 असतो एसकडे. पीकडे ऑर्बिटल किती असतात? 3 असतात. डीकडे ऑर्बिटल किती असतात? 5 असतात. किती असतात? 5 असतात. आणि एफकडे ऑर्बिटल किती असतात? 7 असतात. 7. किती असतात? 7. लक्षात ठेवा. किती असतात? 7. लक्ष द्या. ह्याच्याकडे ऑर्बिटल किती आहे? 1. ह्याच्याकडे ऑर्बिटल 3, ह्याच्याकडे ऑर्बिटल 5, ह्याच्याकडे ऑर्बिटल 7. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की एका डब्यात 2 इलेक्ट्रॉन, दोघं एकमेकाच्या अपोजिट. एका डब्यात 2 इलेक्ट्रॉन, दोघं एकमेकाच्या अपोजिट. भरताना असं नाही भरायचं 1 2 3 4 5, मग 6 6 7 8 9 10 असं करायचं. 1 2 3 4 5 6 आणि एक डब्बा काढायला पाहिजे आपण. 6 इथं डब्बे 7 पाहिजेत. हे आपले 7. नंतर काय 8 9 10, चुकलं आपलं काहीतरी. हे आपलं 6 7 8 9 10 11 12 13 14 असं करायला पाहिजे. म्हणजे तर मॅक्झिमम इलेक्ट्रॉन जर विचारलं तुम्हाला, मॅक्झिमम इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी जर विचारलं तर 2 आहे, ती 6 आहे, इथे किती 10 आहे, इथे किती 14 आहे. अबे डब्बा 1 तर इलेक्ट्रॉन 2, डब्बे 3 तर इलेक्ट्रॉन 6, डब्बे 5 तर इलेक्ट्रॉन 10, डब्बे 7 तर इलेक्ट्रॉन किती 14. मग ह्याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट मी सहज सांगू शकतो, ती गोष्ट काय आहे ऐका. ह्याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट सहज सांगू शकतो, म्हणजे काय सर ते सांगा. ऐका, म्हणजे मी ते यसला जास्तीत जास्त S2च लिहू शकतो, S3 नाही लिहू शकत. मी त्याला S3 वगैरे लिहू शकतो का? S3 किंवा 4 लिहू शकतो का? नाही. मी तर पीला जास्तीत जास्त P6 लिहू शकतो. म्हणजे मी 1 to 2 लिहू शकतो, 1 किंवा 2 लिहू शकतो, बट 3 नाही लिहू शकत. मी पीला 1 to 6 लिहू शकतो, बट मोर दॅन 6 नाही लिहू शकत. मी डीला 1 to 10 लिहू शकतो, बट मोर दॅन 10 नाही लिहू शकत. मी नाही लिहिणार. आणि एफला लिहित असताना मी काय लिहू शकतो? 1 to 14 लिहू शकतो, बट नॉट मोर दॅन 14. याचं इलेक्ट्रॉन्स बसत नाही, डबे 7 आहेत. हे येणं गरजेचं आहे, मस्ट. हे लिहून घ्या छान. कळलं तुम्हाला? ऑर्बिटमध्ये सबशेल असतात, सबशेलमध्ये ऑर्बिटल्स असतात. हे बघा, ऑर्बिटमध्ये सबशेल असतात, सबशेलमध्ये ऑर्बिटल असतात. तुम्ही हे पण लिहून घेऊ शकता दुसऱ्या पेननं, हे ब्ल्यू पेननं किंवा असल्या कसल्या तरी रेड पेननं,
की ऑर्बिटमध्ये सबशेल असतात आणि सबशेलमध्ये ऑर्बिटल असतात आणि ऑर्बिटलमध्ये कोण असतात? इलेक्ट्रॉन असतात. ऑर्बिटलमध्ये कोण असतात? इलेक्ट्रॉन असतात, असं लिहू शकता. जिल्ह्यात तालुका, तालुक्यात गाव, घरात माणसं किती? 2 आणि दोघे एकमेकांचे अँटी पॅरलल, एक मेल तर एक फिमेल. नेचर आहे तसं. जिल्ह्यात तालुका, जिल्ह्यात तालुका, तालुक्यात गाव, गावात घर, घरात माणसं किती? 2. ते एकमेकांचे अपोजिट स्पीड. कळलं? कसलं भारी सर, कसलं भारी सांगता सर तुम्ही. लगेच डोक्यात घुसते बघा सर. नादखुळा सर तुमचा. एवढं लिहून घ्या फास्ट. लिहून घ्या, लिहून घ्या. लिहून घेतलात? आता ऐका, एवढं लिहून घेणं अतिशय मस्त होतं, कारण की हे समजणं अतिशय महत्त्वाचं आहे. हे समजणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण की हे समजलं तरच पुढचं भरता येतं. समजून घेतलात? हो सर, समजून घेतलो सर. आता तुम्हाला आज होमवर्क देतो, तुम्हाला होमवर्क देतो तुम्हाला मस्त. ऐका, पहिल्यामध्ये कोण राहील? मग पहिल्याच्यामध्ये कोण राहील? एस पी. दुसऱ्यात बाणात पिरियॉडिक टेबलला जर बघितलं, पिरियॉडिक टेबलला नीट बघा, पिरियॉडिक टेबलला नीट बघितला तर पहिल्या पिरियडमध्ये फक्त एस ॲटम आहेत, हायड्रोजन हेलियम. दुसऱ्यात एस आणि पी ब्लॉकचे आहेत. तिसऱ्यात पण एस आणि कुणाचे आहेत बाबा? तिसऱ्यात सुद्धा कुणाचे आहेत? तिसऱ्यात यस आणि कुणाचे आहेत? पीचे आहेत. चौथ्यात माहिती बानो यस डी पी म्हणायचं. ह्याच्यातून काय व्हायचं? यस डी पी म्हणायचं. नंतर काय व्हायचं? यस एफ डी पी, यस एफ डी पी असं करायचं. सर असं का सर? असं का सर? ये क्यों सर? ये क्यों? हम पे अन्याय क्यों कर रहे हो सर? अभी ये इकडं मॅजिक नंबर सांगतो तुला. मॅजिक नंबर, मॅजिक नंबर आठवतं का तुला? हो सर, मॅजिक नंबर किती असतं रे? 2, मग रे 8, मग रे 8, मग रे 18, मग रे 18, मग रे 32 आणि शेवटीला रे 32. अरे 2 म्हणजे यस, 8 म्हणजे काय? एस पी, 8 एस पी. सर कसं काय 8 एस पी? अरे ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन किती बसू शकतात? 2. ह्याच्या किती? 6. किती झाले? 8. यस सर, नो यस सर, ये तो खतरनाक था सर, अभी डबल लिखते हैं इसको, खोड़ के चलो ठहरो जरा. नहीं, रहने दो, रहने दो इसको, रहने दो, रहने दो, अरे रहने दो. अरे क्या हो रहा है ये 32 समझ में आ रहा है? आ रहा है सर, समझ में आ रहा है. आता ह्याला लिहित असताना कसं लिहायचं असतं? ह्याला लिहित असताना कसं लिहायचं असतं? ह्याला लिहित असताना 1 यस लिहायचं, कारण की हे 1 यस आहे. ह्याला लिहित असताना काय लिहायचं होतं? 2 यस 2 पी लिहायचं. ह्याला लिहित असताना कसं लिहायचं? लयच मोठं बाण झालं. ह्याला लिहित असताना कसं लिहायचं? 3 यस 3 पी लिहायचं. की जनरली तुम्ही बघितलं असाल, सगळे अख्ख्या महाराष्ट्रात, अख्ख्या भारतात ते सापसुरूचे डायग्राम काढतात. काही घ्या ना पोरला सापसुरूचे डायग्राम. असं भरा, असं भरा, असं भरा, तसं भरा. ते पोरगा असंच करत बसतं, सगळं असंच जलवाच होतं ते सगळं. बट आपली ट्रिक नादखुळा आहे. 2 8 8 18 18 32 आपलं पाठ आहे. 2 म्हणजे यस, 8 म्हणजे एस पी, 8 म्हणजे एस पी, 18 म्हणजे एस डी पी म्हणायचं. एस डी पी का म्हणायचं हेही सांगतो. पिरियॉडिक टेबलला जर बघितलात तुम्ही, इथं यस असतं, इथं डी असतं, इथं पी असतं. पहिल्यांदा तर यस झालं, पहिल्यांदा काय झालं? यस, नंतर एस पी, नंतर काय तर एस डी पी येतं. कळतंय का? आणि इथं असतं बाणू, इथं एफ असतं, जे की खाली पिरियॉडिक टेबलच्या खाली गेलं आहे, तिथं एफ. त्याच्यामुळे एस एफ डी पी असं लिहायचं. कळलं? असंच लिहायचं गपचूप. ओके. इथं काय म्हणणार मग तुम्ही? इथं काय म्हणणार? इथं काय म्हणणार? 4S 4P म्हणणार, बट डीला 3D म्हणणार. असं का हो सर? असं का हो सर? असं अन्याय का करताय सर? ये सांगतो तुला. ये हे अन्यायाच्या मागची गोष्ट सांगतो. ये रे बाळा, ये छोट्या लेकऱ्या, ये सांगतो. लास्ट इलेक्ट्रॉन लक्षात ठेव कधी पण. लास्ट इलेक्ट्रॉन काय म्हणणार तू? लास्ट इलेक्ट्रॉन. नोट म्हणून लिहून ठेव तुला. नोट पिल्लू बाळा, नोट म्हणून लिहून ठेव. लास्ट इलेक्ट्रॉन यस आणि पी मध्ये जाताना कधी पण एन मध्ये जातो. कुठे जातो? एन मध्ये जातो. एन मध्ये जातो. एन म्हणजे काय? अल्टिमेट सेल. काय म्हणणार तू? अल्टिमेट सेल. अल्टिमेट सेल एन मध्ये जातो डायरेक्ट. आणि डी मध्ये ज्यावेळेस इलेक्ट्रॉन जातो बाळांनो, लास्ट इलेक्ट्रॉन डी मध्ये जेव्हा जेव्हा जातो त्यावेळेस n-1 मध्ये जातो. कशामध्ये जातो? n-1 मध्ये जातो. आता n-1 म्हणजे काय असतं बाळा? n-1 म्हणजे, थांब तुला सांगतो. n-1 म्हणजे काय असतं सांगितलं मी तुला. मी अल्टिमेट सेल. काय म्हटलं मी तुला? अल्टिमेट सेल. आणि n-1 म्हणजे काय असतं?
पॅनल्टीमेट सेल. काय म्हणायचं? पॅनल्टीमेट सेल. आणि एफ मध्ये जेव्हा जेव्हा इलेक्ट्रॉन जाईल बाळा, एफ मध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन जातो तेव्हा n-2 मध्ये जातो. लक्षात ठेव, जातो. हे कशामुळं लक्षात ठेव म्हणतोय मी? कारण की हे आहे त्या सापसुरीचं पंडा. ते सापसुरीला लक्षात ठेवण्यापेक्षा एवढंच लक्षात ठेव. ह्याला म्हणायचं अँटी पॅनल्टीमेट, किंवा त्यालाच काय म्हणू शकतोस तू? प्री पॅनल्टीमेट. अँटी पॅनल्टीमेट किंवा प्री पॅनल्टीमेट. एवढं तुला लक्षात ठेवायला लागलं. एवढं यस मध्ये चाललाय. डायरेक्ट कोण आहे? एन आहे ना. हे एन इज इक्वल टू आहे ना. हे बघ 2 तर इथं 2 2, हे 3 तर इथं 3 3, इथं 4. तर तू यसला 4 लिही, पीला 4 लिही, बट डीला काय लिहिशील? 3. का बरं? n-1. हे 4 म्हणजे काय? एन नाही, एन. 4 - 1 म्हणजे किती? 3. 4 - 1 म्हणजे किती? 3. एवढं डोकं फक्त तुला पाहिजे बघ. असलं तेवढं तो डोकं तुझं. आता इथं बघ, इथं कसं करणार रे? इथं पण यस आहे, इथं पण यस आहे. मी तर काय लिहिणार? सर इथं बघा सर, इथं किती सोपं आहे. 5s म्हणणार सर, आणि 5p म्हणणार सर, आणि डीला काय म्हणणार? 4d. हां, आत्ता सुधारलं तुला. नेक्स्ट इथं काय म्हणणार? इथं यस आहे, इथं यस आहे, 6 आहे सर. इथं 6s म्हणणार सर, आणि मी इथं 6p म्हणणार सर. आणि डी म्हणले की -1 करणार म्हणजे 5d म्हणणार सर. एफ म्हणजे -2 करणार सर, म्हणजे काय लिहिणार मी? तर 4f लिहिणार. सुधारला बघ तू, सुधारला बघ. आलं बघ तुला. 7 आहे, n = 7. इथे यस आणि पी. सर 7 यस म्हणणार सर, आणि 7p म्हणणार कडेला. आणि डीला काय म्हणणार सर? इथं 6d म्हणणार सर, आणि एफला काय म्हणणार सर? 5f म्हणणार. का सर? कारण की n-2 आहे सर, हे n-1 आहे सर, हे n आहे सर. कळलं बाळा? हे व्यवस्थित लिहून 2-4 वेळेस प्रॅक्टिस कर. अरे शेतातून उठून माणूस बसला तर त्याला सुद्धा कळलं बाळा. तू तर हुशार आहेस रे, तू तर IIBचं स्टुडंट आहेस. तुला तर खतरनाक केला पाहिजे, खतरनाक. लिहून घे, लिहून घे, लिहून घे बाळा, लिहून घे, लिहून घे, लिहून घे, लिहून घे, लिहून घे. लिहिला? लिहिलो सर. चल नेक्स्ट. दरवेळेस हे काय येऊ लागलं रे असलं डायग्राम? दरवेळेस बोर्ड चेंज करत बसायचं का आपण? काम नाही का आपल्या दुसरं काही? ये बाळा, आता एवढं सगळं सांगितलं, तुला कॉन्फिगरेशन लिहिता आलं पाहिजे. आता मी जस्ट एक एक्झाम्पल डेमो होऊन देतो. एकच एक्झाम्पल देतो. एक नाही तर लयत देतो बघ दुसरं एक्झाम्पल. मला पण आता हे काय आहे, बोर्ड आला ना, कंटाळा आलाय बघ. नाटक करू लागली बोर्ड. ऐक, मी तुला उगाच दिलं ॲटॉमिक नंबर 15. तुला उगाच सांगितलं की बाळा ॲटॉमिक नंबर 1 ॲटम आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर 15 आहे. ॲटॉमिक नंबर किती आहे बाळा? 15. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिही. तू पटकन काय करणार? 1 2 3 म्हणणार. पूर्ण सगळं करणार नाही. यस पहिल्यात कोण असते? यस. दुसऱ्यात कोण असते? यस पी. तिसऱ्यात कोण असते बाळा? यस पी. हो ना? हो सर. त्याच्या पुढे जाऊच नको, कारण की इलेक्ट्रॉन तेवढे नाहीतच तुझ्याकडे, 15 तरी इलेक्ट्रॉन आहेत. पटकन तुला काय म्हणणार? ह्याला 1s म्हणणार, ह्याला 2s म्हणणार, ह्याला 2p म्हणणार, ह्याला 3s म्हणणार, ह्याला 3p म्हणणार. आणि दन आता इलेक्ट्रॉन भरभर दन 15 आहेत ना. यसची मॅक्झिमम कॅपॅसिटी 2, इसकी कॅपॅसिटी 2, इसकी कॅपॅसिटी 6, झाले किती 10. आता ह्याच्यात किती? 2 12, राहिले किती? 3 15. हे झालं त्याचं कॉन्फिगरेशन. किती सोपं आहे? हो की हो सर, किती सोपं आहे. आता फक्त तुला असं नाही लिहिता, सरळ रेषेत लिहायचं आहे. 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p3 असं लिहायचं. कळलं? लिहे फास्ट, री फास्ट. आता नेक्स्ट बघा, आता एक देतो तुला 26. तुला दोन्ही पद्धत सांगतो. 26 ॲटॉमिक नंबर 26 आहे. ॲटॉमिक नंबर काय बाळा? 26. हे आपलं 1 2 3 4. आता 4 पण कावर गेलं? अरे जसे ॲटॉमिक नंबर वाढतील तसं तू 4 5 6 करत जा ना. विनाकारण सगळे 7च्या 7 कशा लिहितोस? गरज आहे का? नाही ना. पहिल्यात कोण असतं बाळा? यस. दुसऱ्यात तुरे बाळा यस पी. तिसऱ्यात आहे बाळा एस पी. चौथ्यात रे बाळा यस डी पी सर. हे सर 1, हे 2 2, हे 3 3, हे 4 4, बट हे 3 सर. चल रे बाळा, इलेक्ट्रॉन भर रे पिल्लू, भर रे. 2 2 6 10, 2 6 18. तुझ्याकडे आहेत किती? 26. इथं 2 भरला, किती झाले रे आता? आता तुझ्याकडे झाले किती? हे आपले 10 आणि हे 10, 20 झाले. राहिले किती? 6. हे 6. विषय संपला. ह्याला खोडून टाकायचं. इलेक्ट्रॉन तुझं इथपर्यंत चालय.
आणि दुसरी पद्धत काय आपली, दुसरी पद्धत कसं लिहायचं आपल्या डायरेक्ट 1s2 पटीत काय यायचं 2s2 2p6 झुप 3s2 3p6 झुप 4s2 3d6 असं लिहायचं. आता तुझं उद्याचं होमवर्क काय सांगू, तुझं उद्याचं होमवर्क सांगू मी आता काय आहे तुझं उद्याचं होमवर्क आहे बाळा. तुझं हे लिहून घेतलं असेल तर तुझं उद्याचं होमवर्क आहे ॲटॉमिक नंबर. लक्षात ठेव व्यवस्थित सिस्टमॅटिक. ॲटॉमिक नंबर 1 पासून ते पूर्ण 30 पर्यंत लिहायचं दररोज. म्हणजे आज ॲटॉमिक नंबर 1 कॉन्फिगरेशन लिहि 1s 2s 3s सगळं. 2चं काय येतं, 3चं काय येतं, 4 5 6 7 8 9 10 पूर्ण 30 पर्यंत ॲटॉमिक नंबर लिहिणे. याच्यामध्ये 2 एक्सेप्शन आहेत, आधी सांगून ठेवतो. क्रोमियम आणि काय बाळा कॉपर. म्हणजे ज्याचा ॲटॉमिक नंबर 24 आहे, ज्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे बाळांनो 29 आहे, हे 2 एक्सेप्शन आहेत. त्याच्यामुळे नाही लिहिलं तरी चालतं आहे किंवा मी सांगतो. क्रोमियमचं काय असतं 1s2 असतो, 2s2 असतो, 2p6 असतो, 3s2 असतो, 3p6 असतं, नंतर 4s1 3d5 असतं. इथं थोडंसं 1 येतं आणि इथं 5 येतं, याचं इलेक्ट्रॉनिक जातो. आणि ह्याचंही तेच होतं सेम. इथं 4s1 आणि 3d10 होतं. बस इथं 1 इथं 5 इथं 1 इथं 10 होतं. कोणाचं 29 आणि 24. बस हा तुझा उद्याचा होमवर्क आहे. लिहिला तर फार छान, नाही लिहिला तर फार छान. काय तुझंच घाण होऊन जाईल सगळं. गपचूप लिहायचं. ओके. जर तुला भविष्यात डॉक्टर व्हायचं असेल, आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर लिहावंच लागेल, पर्यायच नाही तुझ्याकडे. ओके. हे आत्ताच लय इम्पॉर्टंट आहे बरं. हे ॲटॉमिक सर्चमध्ये तर होईल. तेव्हा आता तू धिंगाणा करून टाक रे. आत्ता समजून घे. ह्याला 2 4 5 वेळेस वाच, 2 4 5 वेळेस लिहून प्रॅक्टिस कर. हे मागे जे मी आज जे काही शिकवले बाळा तुला, मी जे काही शिकवले त्या सगळ्या गोष्टी दान डोसक्यात बसायच्या. अब्बा रूल, पॉलिस रूल, हंट्स रूल. इलेक्ट्रॉन कसे भरायचे, जिल्ह्यात तालुक्यात गावात माणसं 2 घरात राहतात अपोजिट स्पीड. SPDF असं SDP हे एनमध्ये भरा, इथं N-1 मध्ये भरा, N-2 मध्ये भरा, नुसतं इलेक्ट्रॉनच भरा. मग मी तुम्हाला 2 कॉन्फिगरेशन दाखवली आणि मग तुम्हाला होमवर्क दिला. मी कशाचा होमवर्क दिला, मी तुम्हाला ॲटॉमिक नंबर 1 पासून 30चा होमवर्क दिला. जर हे होमवर्क कंप्लीट केलात तर तुम्ही ह्या जगात सगळ्यात भारी माणसं समजायचं. ओके. मग माझ्यासोबत म्हणा IIB ऑलवेज तुमच्यासोबत राहील, मी तुमच्यासोबत राहील. आपण एकदम फाडू रिझल्ट देऊ ना IIBला. ते 180 पैकी 180 केमिस्ट्रीत पडणार म्हणजे पडणारच सर. तुम हमारे साथ होतो. 180 काय चीज आहे सर. ओके. म्हणा माझ्यासोबत थिंक नीट, थिंक IIB.